इतके बळ. तुकोराय सांगतात की माझा सांभाळ संतांनी केलाय आणि संतांनी सांभाळ केल्यानंतर देवाची कृपा झाली, त्या पांडुरंग परमात्म्याची कृपा झालेली आहे. आणि ही कृपा झाली असताना आता आम्हाला कोणाची भीती राहिलेली नाही, या काळाची सुद्धा भीती राहिलेली नाही, काळाची म्हणजे यमाची सुद्धा भीती राहिलेली नाही की आम्ही या यमाला सुद्धा आता आम्ही भेट नाही. आणि दुसरं जर आपण पाहायचं झालं की संतांनी ज्यावेळेस सांभाळ झाला, संतांनी सांगितलेल्या आचारा विचारावरती चालल्यामुळं आपल्या मनातील जे षड विकार आहेत, हे षड विकार सुद्धा गेले की देवाचे नामस्मरण, देवाचं चिंतन आणि देवाचं हे केल्यानंतर आपण काय होतं, आपल्या मनातील जे वाईट विचार किंवा वाईट जे आपण मनच जे आहे, माणसाचं मन हे कसं चंचल आहे आणि माणूस हे आपलं मन कसं आहे की चंचल आहे, एका जागी राहत नाही, एका गोष्टीवरती पण राहत नाही. दत्त भगवंतांनी सुद्धा तेच सांगितलेले, ज्या वेळेस 24 गुरु केलेले ते का केलेले, चांगला गुण घेतलेला आहे आणि चांगला गुण घेऊन हे आपल्या ज्यावेळेस मनुष्य योनीमध्ये आपण येतो त्यावेळेस आपण तमगुण, रजगुण आणि सत्वगुण हे येतात आणि प्रत्येकाच्या मनावरती जसा जसा ज्या ज्या गुणाचा परिणाम वाढतो, तमगुण वाढला तो मनुष्य दुष्ट पवून, रजगुण वाढला की तो एका राजेशाही थाटात एक उच्च येणे राहायचं नाही. आणि सत्वगुण जो असेल ते संत मंडळी जे चांगले विचार करतात ते असे गुण जे आहेत ते येतात. आणि ज्या वेळेस भगवंताचे नामस्मरण चिंतन केलं तर ह्या गुणांच्या पलीकडे सुद्धा जे जातात ते संत मंडळी की त्यांनी ह्या गुणाच्या पलीकडे तमगुण, सत्वगुण आणि रजगुणावर सुद्धा मात जे वरते पदाला गेले. जगी काळ आम्ही माता ठेवीला पाहिला. तुकोबाराय सांगतात की जो यम जगाला खातो त्याच्या माथ्यावरती आम्ही पाय दिले. माथ्यावर पाय दिला म्हणजे काय की ज्या आपल्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी येतात त्या आपण दूर केलेल्या आहेत असे तुकोबाराय सांगतात. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसनी, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती तुका म्हणे काळ आता शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय. आज आपण सर्व चिखलीकरांनी आणि मोरे वस्तीवरील सर्व वारकरी संत मंडळींनी, आमचे जाधव महाराज आपण सर्व मृदुंगमणी तर खरंच छान एकदम छान वाजवत आणि आपण सर्व गायक मंडळी सर्वांनी हा खेळ नव्हे एकले यारे यारे लहान थोर याती भलती नारी ही या कीर्तनामध्ये सर्वांचा सहभाग आणि या सर्वांच्या सहभागानेच हे कीर्तन पुढे जात असतं. आपण सर्वांनी मला इथं करण्याची संधी दिली. प्रथमतः आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. झालेली सेवा दत्त भगवंताच्या चरणावरती, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणावरती, माझ्या आजोबा निवृत्ती महाराज देहूकर यांच्या चरणावरती समर्पित करतो. आणि जे काही चुकीचे बोल माझ्या मुखातून गेले असतील तर हा माझ्या बुद्धीचा माझा दोष समजा. आणि जे काही चांगलं तुम्ही तुम्हा सर्वांनी श्रवण केलंय हे पांडुरंग परमात्म्याची देण समजा आणि माझ्या वाणीला मी पूर्ण करणार. ज्ञानेश्वर
महाराजांचं नामस्मरण.